जय हिंद मित्रांनो. बघा, आपण जो संविधानाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती, त्याच्यामध्ये आपला जो आहे एक महत्त्वाचा आणि सर्वात एक्झाममध्ये सर्वात जास्त विचारण्यात येणारा टॉपिक म्हणजे जो प्रस्तावनेत आलेले महत्त्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ जे आपल्याला विचारल्या जातात, ते आपण बघण्यास सुरुवात केली होती. तर बघा, त्याच्यामध्ये आपला बंधुता आणि संविधानावरती झालेल्या टीका ज्या आहेत, ह्या आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला, जर बंधुता जर बघायचं झालं तर भारतीय संविधानाने जे आहे हे आपल्याला बंधुता ही एकल नागरिकत्व या तत्वामधून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, आपल्या भारतामध्ये जेवढे नागरिक आहेत त्यांना एकच नागरिकता आहे. कारण की जर बघायचं झालं तर भारताची जी नागरिकता आहे ते म्हणजे आपलं जे फॉर एक्झाम्पल आपलं आधार कार्ड आहे. आणि जर बघायचं झालं तर असं कुठल्याच प्रकारे होत नाही की महाराष्ट्राचं आधार कार्ड अलग निघेल. आणि आधार कार्डावरती जर बघायचं झालं तर सर्वात वरती लिहिलेलं असतं भारत सरकार. तुम्ही बघितलेलं आहे का कोणाच्या आधार कार्डावरती अजून की महाराष्ट्र सरकार, मध्य प्रदेश सरकार, झारखंड सरकार असं आपल्याला बघायला मिळत नाही. कारण की ते आहे हे बंधुताच्या भाव बंधुत्वाच्या भावनेने भारतीय संविधानाने जे आहे सर्वांना जे आहे सर्व कायदे सर्वांना समान केलेले आहेत. सर्वांना जो आहे आपापला धर्म बाळगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करण्यास सुद्धा सांगितलेला आहे. तर बघा, भावना जे आहे स्पष्ट केलेली आहे. आणि जर दुसरं सांगायचं झालं तर भारतीय संविधानाने जो आहे अखंडता हा शब्द जो आहे आपल्याला 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झालेला बघायला मिळतो. तर बघा, हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवत चला. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने अखंडता हा शब्द प्रस्तावनेत ऍड केलेला आहे. जर बघायचं झालं तर आपण कुठल्याही प्रकारचं जेव्हा पुस्तक बघतो किंवा बुक बघतो तर बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे समजा हे मराठी व्याकरणाचं बुक आहे. तर बघायचं झालं तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पहिलं पेज उघडता तर तुम्हाला इंडेक्स दिसायला मिळेल. इंडेक्स बघायला मिळतो मराठीमध्ये म्हणजे अनुक्रमणिका जे आहे बघायला मिळते. तसंच जी आपण प्रस्तावना म्हणतो किंवा जी उद्देशिका म्हणतो ते आपल्या भारतीय संविधानाची एक अनुक्रमणिका आहे. आपल्याला तिला बघायचं झालं तर जगातील कुठल्याही संविधान जेव्हा तुम्ही वाचायला घ्याल त्याच्यामध्ये जेव्हा त्याची उद्देशिका बघाल किंवा जी समजा लिखित संविधान असेल त्याची उद्देशिका बघाल तर तुम्हाला बघायला मिळेल. ते उद्देशिका वाचल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जातो की त्या संविधानामध्ये आपल्याला कुठकुठल्या बाबींवर जास्त फोकस केलेला आहे. तर बघा, त्याच्यामध्येच आपल्या संविधानामध्ये बंधुता आणि जी भारताची एकता अखंडता जी आहे ही अशीच चालत राहू यासाठी एकल नागरिकत्व, सर्वांना समान न्याय, सर्वांना धर्म बाळगण्याचा अधिकार, दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करण्याची जी आहे तरतूद ही भारतीय संविधानाने केलेली आहे. तर बघा, हा होता आपला भारतीय संविधानातील एक महत्वाचे जे शब्द आहेत त्यांची आपली एक जवळपास 4 ते 5 व्हिडिओची प्लेलिस्ट तयार झालेली आहे. तर याच व्हिडिओमध्ये जे आपण आहे संविधानावरती झालेल्या टीका ज्या आहेत त्या बघणार आहोत.
संविधानावरती झालेल्या टीका संविधानावरती झालेल्या टीका जर बघायच्या झाल्या तर सर्वात महत्वाची टीका म्हणजे 1935च्या कायद्याची नक्कल ही टीका सर्वात महत्वाची ग्राह्य धरल्या जाते. कारण की जर बघायचं झालं तर 1935च्या कायद्याची नक्कल जर असं का म्हणण्यात आलं बाबा, तर बघा, जर बघायचं झालं, जेव्हा आपण बघतो की 1935चा कायदा आहे याच्यातील ज्या बऱ्याचशा तरतुदी आहेत, जवळपास समजा 70 ते 80% ज्या तरतुदी आहेत 1935च्या कायद्यातील, त्या आपण तसं ॲज इट इज घेतलेल्या बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल किंवा कुठल्याही राज्याचं पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, हे आपण 1935च्या कायद्यातून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या ज्या बाबी आहेत आपण ज्या 1935च्या कायद्यामधून घेतलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जे आहे ही त्याच्याचमुळे ही टीका भारतीय संविधानावर करण्यात आली. तर बघा, दुसरी टीका म्हणजे गांधीवादी नाही आहे. जर बघायचं झालं तर गांधीवादी नाही आहे याचा अर्थ नाही आहे याचा अर्थ काय, तर बघायचं झालं तर ज्यावेळेस संविधान निर्माण झाले त्यावेळेस जे आहे हे त्याच्यामध्ये ज्या आपल्याला म्हणता येईल पंचायत समित्या असतील, ग्रामपंचायती असतील, तर अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्या त्याच्यामध्ये केलेल्या होत्या, बट त्याच्यावरती एवढा फोकस दिलेला नव्हता. त्याच्यामुळे ही गांधीवादी नाही आहे असं म्हणण्यात आले. आणि जर बघायचं झालं तर गांधीजींचं जे म्हणणं होतं की एका वाक्यात सांगायचं झालं तर गावाकडे चला, म्हणजेच गावाचा जर भारताचा जर विकास करायचा असेल तर सर्वात प्रथम जो आहे खेड्याचा विकास करावा लागेल, असं जे आहे गांधीजीचे म्हणणे होते. त्यानुसार संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत ह्या फार बघायला मिळत नाहीत असे काही लोकांचे म्हणणे होते. तदनंतर जर बघायचं झालं तर महत्वाची टीका म्हणजे उधारीचे गाठोडे. जर उधारीचे गाठोड्याच्या बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर बघा, उधारीचे गाठोडे म्हणजे काय, तर भारतीय संविधानामध्ये आपल्याला ज्या जवळपास सर्व तरतुदी आहेत या दुसऱ्या राष्ट्रांकडून घेतलेल्या बघायला मिळतात. त्याच्यामुळेच याला जे आहे काही लोकांच्या मते उधारीचे गाठोडे म्हटल्या गेले. उधारीचे गाठोडे आणि तदनंतर जर बघायचं झालं तर वेळखाऊ. तर वेळखाऊ का, तर आपला भारतीय राज्यघटना जी आहे ही तयार करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे हा आपल्याला बघायला मिळेल फार काळ वेळ लागलेला आहे. जवळपास 3 वर्ष जे आहेत आपलं भारतीय संविधान तयार करण्यासाठी लागलेले आहेत. त्यामुळे याला वेळखाऊ सुद्धा म्हटलं जातं. तर नंतर जर बघायचं झालं तर ह्या झाल्या महत्वाच्या टीका संविधानावरती झालेल्या. आणि जर त्याच्यामध्ये एक अजून ऍड करायची झाली तर अभारतीय किंवा भारताच्या बाबत नसलेली जी आहे राज्यघटना असे सुद्धा म्हणण्यात आले. कारण की जर बघायचं झालं तर जी राज्यघटनेची निर्मिती आहे हे आपल्याला बघायला मिळेल इंग्रजांच्या कायद्यांवरून किंवा त्यांनी पाठवलेल्या कमिटीवरून जी झालेली आहे. त्यामुळेच याला असे म्हणण्यात आले. पण ते टीका एवढी ग्राह्य धरल्या जात नाही, कारण की ह्या टीका आहेत यांच्यामध्ये काही कुठं ना कुठं थोडा तथ्य लागतो. त्यामुळे ह्या कथा ज्या आहेत ह्या जास्त ग्राह्य धरल्या जातात. तर ह्या झाल्या आपल्या महत्वाच्या टीका. तदनंतर आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे आहे तर बघायचं झालं तर पुढच्या लेक्चर पासून जे आपलं आहे आपल्याला जे संविधानाचे आलेले अनुच्छेद आणि ते बघायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण भाग 1 जो आहे पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर जय हिंद, जय भारत.